चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार का इथून 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढू शकतात सोयाबीनचे बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहील त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार काय 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करूयात उत्तर। पण जर या प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर हे प्राप्त करायचं असेल तर याच्यासाठी इथून 15 जून पर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात व याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो हे बघणं गरजेचं आहे। जर आपण सर्वांनी हे बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की इथून 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचे भाव हे वाढू शकतात अथवा नाही। तर बघा मित्रांनो, सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट काय की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आता हळूहळू सोयाबीनची विक्री ही वाढत आहे। मग देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सध्या सोयाबीनची विक्री ही का वाढताना दिसत आहे, तर लक्षात घ्या देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची विक्री वाढत आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मागच्या हातानं काही प्रमाणात सोयाबीन शिल्लक ठेवत असतो। त्याला माहीत असते की अटीतटीच्या वेळी जेव्हा आपल्याला खत बियाणं खरेदी करायचे तेव्हा आपल्याकडे पैसा उपलब्ध असत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे असणारं उर्वरित सोयाबीन विकायचं आणि खत बियाणाचं व्यवस्थापन करायचं आणि त्याच पद्धतीनं आता शेतकरी मित्र करत आहे आणि आपल्याकडे असणारे जे उर्वरित सोयाबीन ते सगळं ते विक्रीस आणत आहेत आणि याच्यामुळे सोयाबीनची विक्री ही काही प्रमाणात वाढली आणि इथून 15 जून पर्यंत आपल्याला वाढतच जाताना दिसणार आहे। आता याचा आपल्याला परिणाम सोयाबीनच्या दरावरती होताना दिसणार आहे। तर याच्यामुळे सोयाबीनचा भाव काय 15 जून पर्यंत वाढणार आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या या असणाऱ्या घडामोडीमुळे सोयाबीनचा बाजारभाव 15 जून पर्यंत वाढण्याची शक्यता काही दिसत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचे थोडे संकेत मिळत आहेत। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कच्च्या तेलाचे भाव कोसळत आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अमेरिकेत सोयाबीन पेरणीची आकडेवारी वाढून याची शक्यता आहे। या जर सर्व घडामोडींचा विचार केला तर भविष्यामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा वाढण्यापेक्षा घटण्याचे चान्सेस दिसत आहेत। म्हणजे जी दर पातळी सध्या 7 ते 7.5 हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे तर तो बाजारभाव आपला जो आहे तो 15 जून पर्यंत 6.5 ते 7 हजारच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो। म्हणजे काय की सोयाबीनचे बाजारभाव 15 जून पर्यंत वाढतील का, तर सोयाबीनचे बाजारभाव 15 जून पर्यंत वाढण्याच्या ऐवजी थोडे घटण्याचे चान्सेस आहेत। मग विक्रीचं काय नियोजन करायचं, तर विक्रीचं काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही। तुम्हाला सांगतो सध्याची भाव पातळी विक्रीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। आपण सर्वांनी सध्याच्या भाव पातळीवरती जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा इथं खूप खूप फायदा हा होऊ शकतो, कारण भविष्यात सोयाबीनचे भाव प्रचंड प्रमाणात वाढतील याची काही शक्यता इथं दिसत नाही। आता भविष्यात देशात मग सोयाबीनचा जो भाव आहे तो कशा पद्धतीने राहील बरं, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक वेळी आपल्या मित्र इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो। खूप खूप आभार।